गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे लाडूचा बड्डे, म्हणजे 14 जूनला लाडूचा बड्डे होता. व्हिडिओ थोडा लेट पोस्ट झाला आहे, पण त्याची सुरुवात आम्ही अशी मस्त अशी मंदिरात जाण्यापासून केली. लाडूला मस्त असं मंदिरात नेलं. तिथे 1 डझन केळी आणि जिलेबी ब्राह्मणाकडे दिली. म्हटलं हा नैवेद्य देवाला दाखवा. आणि लाडूलासुद्धा आत गर्भगृहामध्ये नेऊन त्यांनी मस्त असं पाया वगैरे पडून बाहेर पाठवलं. टिका वगैरे लावला. देवाच्या पाया पडून तिला बाहेर सोडला आणि मस्त असं आमच्या आज सुरुवात झाली. तर घरी आले, लगेचच आल्या पटकन मी इडली सांबारची तयारी केलेली होती, म्हणून पटकन सांबार बनवून घेतला आणि इडल्यासुद्धा लावून घेतल्या. तर गावावरून आजी आणि बाबासुद्धा आलेले आहेत आणि दादा तर ऑलरेडी आठवड्याभरापूर्वीच आलेला आहे. तर सगळ्यांसाठीच मस्त म्हटलं आपण छान असा नाश्ता करूया. तर इथे आजी बाबा सगळ्यांनी मस्त इडली डोसे सांबार खाऊन घेतलं. माझं बनवायचं चाललेलंच होतं आणि लाडूसुद्धा खेळत होती. ते झालं की तिला जरा थोडंसं मी टाईमपास म्हणून खेळवलं आणि असा आमचा म्हणजे दिवस सुरू झाला. तर संध्याकाळच्या वेळी लाडूला मस्त असं बाबा आजी आम्ही सगळेजण तिला फिरायला घेऊन गेलो होतो. म्हटलं ऐनवेळी बड्डेच्या वेळी ती रडायला नको, म्हणून आजीने तिला असं झोक्यामध्ये वगैरे झुलवलं आणि संध्याकाळी देवाची मस्त असं धूप वगैरे लावून घेतला. आणि इकडे चाललेलं होतं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन. इकडे मी मटण आणि भाकरी वगैरे बनवायची सगळी तयारी, म्हणजे जेवण माझं बनवायचं चाललेलं होतं. भाकरी वगैरे बनवून मटण शिजवून घेतलेलं होतं ऑलरेडी. आणि इकडे दादा फुगे फुगवत बसला होता, कारण डेकोरेशन काही जास्त करायचं नव्हतं, पण त्याचीच तयारी तो करत होता. फुगे वगैरे फुगून इकडे ते फुगे उडत होते म्हणून फॅन बंद केला होता आणि सगळेजण घामाने चिप्प झाले होते. आणि फुगे इकडे तिकडे जातात म्हणून अजोतनी खिडकीमध्ये टाकून ठेवले होते, पण खिडकी उघडली तशी सगळे फुगे पटापटा बाहेर. आणि मुलं दोघं तिघंजण आजूबाजूची आणि अंशिका, श्रेयांश, दादा, अजोत हे तर होतेच. मग ह्यांचं चालेलं होतं फुगे आत बाहेर करायचं. आणि हे छोटंसं डेकोरेशन ऐनवेळी मी केलं. तसं तर बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार नाहीच, बड्डेच्या दिवसापर्यंत चाललेलं होतं, पण अचानकपणे ठरलं की चला छोटासा केक तरी कापूया. कारण की ती जेव्हा मोठी होणार त्यावेळी म्हणणार ना, म्हणजे ती पहिला बड्डे तिला थोडासा तरी लक्षात राहायला पाहिजे, म्हणून म्हटलं आपण चला कापून घेऊया. तर इकडे वहिनीने तिला घेतलं, खेळवत होत्या तिला, मी माझा आवरते तोपर्यंत. तर तिला अजून कोणाची सवय नाही, त्यामुळे ती फारशी कुणाकडे जात नाही. तर वहिनी आणि दादा तिला खेळवत होते. तर आता ही बड्डेचा केक कापायची तयारी चालली. इथे आजीने पहिल्यांदा बाळाला म्हटलं तुम्हीच ओवाळून घ्या. तर आजूतला लाडूला आजीच्या मांडीवरती बसवलं होतं आणि मी आपली इकडेच उभा होती. सगळी बच्चा पार्टीसुद्धा बसलेली होती. नंतर मी सुद्धा तिला मस्त ओवाळून घेतलं, आजीला सुद्धा ओवाळून घेतलं. तर पहिला बड्डे म्हणतो आपण, पण पहिला बड्डे म्हणजे नुसता साधा पहिला बड्डे नसतो. ही पूर्ण 1 वर्षाची जर्नी असते, जी की आईला पूर्ण ती आठवते. तसंच काही माझं होतं त्या दिवशी. मलासुद्धा लाडू 1 वर्षापूर्वी जशी माझी सिच्युएशन होती ते सर्व मला आठवत होती, की मी कसं काय हे गेलं. काही पेन होता, काही म्हणजे चांगल्या मुमेंट्स पण, हॅपी मुमेंट्स पण होत्या, काही हे पण होतं थोडंसं. लहान बाळ म्हणलं की होतं ना आपलं तसं. इकडे ताईंनीसुद्धा तिला मस्त असं वाळून घेतलं. इथे व्हिडिओ थोडासा व्यवस्थित नाही आला, कसं काय माहिती, हा आडवा झाला आहे. लगेच दुसऱ्या ताईंनी, हे आमचे शेजारी आहेत, तर यांनीसुद्धा तिला ओवाळून घेतलं. तर कोणत्याही आईसाठी म्हणजे पहिला बड्डे म्हणजे नुसता पहिला बड्डे नसतो, तो पूर्ण वर्षभराची जर्नी असते. कारण की बाळ जन्मल्यापासून वर्षाचं होईपर्यंत बाळाचेसुद्धा बरेच माइलस्टोन येत असतात. त्याच्यामध्ये त्याची चिडचिड असते, त्याच्याबरोबर त्याच्या आईचीसुद्धा चिडचिड असते, काही हॅपी मोमेंटसुद्धा असतात. तर ते सगळंच असतं पहिल्या वर्षामध्ये. आणि इकडे बहिणीनेसुद्धा घेतलं, पण तिचं असं चाललेलं होतं की आता मला नाही बसायचं आहे, कारण दिवा लावलेला होता म्हणून फॅन बंद ठेवला होता. आणि फॅन बंद ठेवल्यामुळे एवढं सगळ्यांना गरम झालं होतं की बासच म्हणून आम्ही पटकन केक वगैरे कापून आवरून घेतलं आणि फॅन चालू केला. आणि तिला असे कपडे घालायची सवय नाही, तिला मी एकदम नॉर्मल कपडे घालते डेली, आणि हे अशा कपड्यांमधून खूप जास्त गरम होतं, फ्रॉकमधून वगैरे. तर तसंच काहीसं तिचंसुद्धा झालं. तर वहिनीने मस्त असं तिला ओवाळून घेतलं आणि मला ती थोडीशी चिडचिड करायला लागली, म्हणून मी तिच्याजवळ जाऊन उभा राहिले. आता इकडे बघा पप्पा लावत आहेत हे मेणबत्ती, आणि आजोच्याच हातात आम्ही तिला दिलं. त्या दिवशी बड्डे लाडूचा होता, पण मॅनेजर आजोचाच झाला होता, म्हणजे थोडक्यात आजोचाच बड्डे सेलिब्रेट झाला, कारण लाडूने तर काही केक वगैरे कटिंग केलं नाही.
दाखवतो नाही व्हिडिओ काढतो. श्रेया इकडे बघ. जा जा जा. हा अंशू इकडे बघ. अंशू अंशू इकडे बघ बाळा. अंशू आता ते अंशू होते ना गिफ्ट. दादा इकडे उभा करा आणि एक फोटो काढा. आमच्यासाठी तर मटण भाकरीचा बेत होता, पण मुलांसाठी काय म्हणून म्हटलं स्नॅक्स मागवण्यापेक्षा आपण बिर्याणीच मागवूया, ते सगळ्यांनाच बरं पडेल. आणि जेवणाची वेळ आहे म्हटल्यानंतर मुलं बिर्याणी खाऊन आणि केक खाऊन मस्त असे त्यांचं पण हे होईल, म्हणूनसाठी बिर्याणीचं प्लॅन. हे सर्व आम्ही ऐन वेळी ठरवलं, आधी काहीच आमचं प्री प्लॅन नव्हतं की काय करायचं काय नाही, पण म्हटलं ठीक आहे चला करूया. आणि संध्याकाळी बड्डे झाला की मग सगळेजण मस्त असं जेवलो आणि अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झाला. थोडक्यात काही जणांना बोलू नाही शकलो, त्याबद्दल त्यांना त्यांचं म्हणजे माफी मागते मी. पुढच्या वर्षी आपण नक्की तिचा मोठा बड्डे सेलिब्रेट करू आणि सगळ्यांना बोलवणार आहे मी. हे माझं आधीच ठरलं होतं, ह्याच वर्षी करायचं होता, पण अनफॉर्च्युनेटली तो प्रॉस्पोन झाला आहे. तर चला असेच आमचे व्हिडिओ बघत चला. आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि काही व्हिडिओजमध्ये काही हे असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला की असं हे आहे म्हणून. तर अशा पद्धतीने लाडूचा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट झाला.